वटवृक्ष मठाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो खंडोबा मंदिराकडे. नाही आम्ही रिक्षा चालवत नाही, मध्ये बसलेले ते अंकल रिक्षा चालवत होते. ह्या अंकलच्या रिक्षामध्ये बसून 20-20 रुपये शेअरिंग करून आम्ही निघालो श्री खंडोबा मंदिराकडे. हे बघ खंडोबा मंदिर. श्री खंडोबा मंदिरामध्ये स्वामींनी सगळ्यात पहिले आपले दर्शन दिले होते. स्वामींनी सुरुवातीचा काही वेळ या खंडोबा मंदिरामध्ये घालवला. भानुबाया खंडोबा आणि माणसांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो सोलापूरला. सोलापूरवरून आमची ट्रेन होती आणि आम्ही सोलापूरला लवकर निघालो होतो. आमची ट्रेन रात्री 10:30ची होती, पण आम्हाला सोलापूरमध्ये असलेले मंदिराचे आम्हाला दर्शनही घ्यायचे होते. सोलापूर बस डेपोच्या बाहेरून आपल्याला हे शेअरिंग वडाप मिळते. पर पर्सन 50 रुपये घेऊन हे वडाप तुम्हाला सोलापूर स्टेशनला सोडते. हे बाबा डेली अक्कलकोट टू सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट फेरी करतात. ह्या बाबांच्या गाडीला 20 वर्ष पूर्ण होऊन त्यांना आणि त्या स्वतःना 85 वर्ष पूर्ण झाले आहे. अक्कलकोट टू सोलापूर जाताना तुम्हाला असे भरपूर असे मंदिर हायवेला बघायला मिळतील. या मंदिरामध्ये तुम्हाला भरपूर अशी उंच एक मूर्ती बघायला मिळेल आणि इथले हायवे तर तुम्ही बघू शकता किती चकाचक आणि मस्त असे आहे. आम्ही सोलापूर मधल्या कोणत्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत यासाठी आमचा पुढील भाग नक्की बघा.